असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या संघटनेत म्हणा, एका ग्रुपमध्ये म्हणा किंवा एका घरामध्ये जेव्हा आपण राहतो, सर्व मुलांवरती प्रेम करतो एकसारखं, तर या इथे काम करणारे सर्व कार्यकर्ते म्हणजे मुलाप्रमाणेच मला आईच म्हणतात सर्वजण. तर मी माझ्या एका डोळ्यांनी माझ्या एका मुलाकडे बघायचं आणि दुसऱ्या मुलाकडे दुसऱ्या डोळ्यांनी बघायचं म्हणजे एकावर न्याय आणि एकावर अन्याय. तर असू दे ना, त्या मुलांबरोबर तो पण मुलगा माझा राहील. जेव्हा न्याय मिळायचा तेव्हा मिळेल. जर नाही मिळालं तर काय निलेश म्हात्रे नगरसेवक काही पैसे कमवण्यासाठी होत नाहीये. निलेश म्हात्रेकडे भरपूर आहे आणि ज्यांना नगरसेवक होऊन नुसतं पैसे कमवायचे आहेत, ते आपल्याला माहिती आहेत ना म्हणजे कोण आहेत, काय आहेत, त्यांच्या नावावर किती भ्रष्टाचार आहे सगळ्यांना माहिती आहे. निलेश म्हात्रे काही नगरसेवक नसला तर काही उपाशी राहणार नाही. त्याच्यामुळे जिथे आमची सर्व मुलं आहेत तिथे निलेश म्हात्रे आहे. कार्यकर्त्यांच्या मागेच पाठबळ राहणार आहे आणि माझी भूमिका स्पष्ट भूमिका आहे, की मी माझ्या मुलाला तिकीट घेणार नाही आणि जे 4 कार्यकर्ते त्यांनी जाणीवपूर्वक पडण्यासाठी दिलेत, ते त्यांनी 111 सीट नाईक फॅमिलीनी लढवावी. भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून झेंडा लावावा. कारण गेल्या वेळी सुद्धा 111 सीट घेतल्या. आल्या किती त्यातल्या निवडून, पडल्या किती? त्याचा जायजा पक्ष घेईल. कारण जर तुम्ही सांगता 111 मध्ये माझी ताकद आहे, मग तुम्ही दोघं पडले का माझ्या समोर? हा पण प्रश्न आहे ना कार्यकर्त्यांना. याचा अर्थ कार्यकर्त्यांनी काम केलं होतं माझ्यासाठी म्हणून मी निवडून आली. ठीक आहे. असो भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल घेईल अगर ना घेईल, पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात 111 सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे ते त्यांनी सिद्ध करावं पार्टीचे लोक निवडून आणून. चलो